नमस्कार, मी मनश्री पाठक. TV9 मराठीच्या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बघतोय एक महत्त्वाची आणि मोठी बातमी. उद्धव ठाकरेंच्या गुहागर आणि दापोली दौऱ्याला आता सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे अंजनवेल हेलिपॅडवरून गुहागरकडे रवाना झालेत. अंजनवेल हेलिपॅडवर भास्कर जाधवांकडून उद्धव ठाकरेंचं स्वागत सुद्धा झालंय. भास्कर जाधव नाराज असल्याच्या चर्चा सुरू असताना भास्कर जाधवांकडून ठाकरेंचं स्वागत होतंय. गुहागरच्या शृंगारतळीमध्ये उद्धव ठाकरे आज सभेला संबोधित करणार आहेत. तर उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर गुहागरकडे रवाना झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाराज असल्याची चर्चा ज्यांच्या बाबतीत होती त्या भास्कर जाधवांकडूनच आता उद्धव ठाकरेंचं स्वागतही झालेलं आहे. शृंगारतळीमध्ये आज उद्धव ठाकरे सभेला संबोधित करतायत. कशा पद्धतीने ह्या सभेकडे बघितलं जात आहे, किती रिस्पॉन्स? या संवाद दौऱ्याला उत्स्फूर्त असा पाठिंबा अखंड महाराष्ट्रातून मिळत आहे. रायगडमध्ये जे जे संवाद दौऱ्याचे मेळावे झाले त्यांना लक्षणीय असा पाठिंबा मिळाला. विक्रमी असे ते सगळे मेळावे संपन्न झाले. उत्स्फूर्त असा पाठिंबा त्या मेळाव्यांना मिळालेला आहे. तसाच आजच्या या दोन्ही मेळाव्यांना सुद्धा या ठिकाणी उत्स्फूर्त पाठिंबा मिळाल दृष्ट लागेल अशा प्रकारचे हे मेळावे या ठिकाणी संपन्न होणार आहेत. रामदास कदमांनी म्हटलं की माझा जो पराभव झाला हा आनंद गीतेंमुळे झाला, अशी विधान होतात. काय खरंच असं काय होतं? काय आहे, टीका करणाऱ्यांना आरोप करणाऱ्यांचं तोंड कोण धरू शकतं? बोलणाऱ्याचं तोंड कुणालाही धरता येत नाही. आता ही सगळी मंडळी आहेत ही भ्रष्ट झालेली मंडळी आहेत, वैचारिकदृष्ट्या भ्रष्ट झालेली आहेत. बाकी भ्रष्टाचाराबद्दल मला काय बोलायचं नाही आहे, त्याच्यावर चर्चा करायची नाही. पण वैचारिकदृष्ट्या भ्रष्ट झालेले सगळे हे नेते आहेत. हे सगळे आता कालबाह्य ठरलेले आउटडेटेड नेते झालेले आहेत आणि म्हणून त्यांचा वैचारिक समतोल ढासळला आहे. एकदा वैचारिक समतोल ढासळला की त्याला कुणीच नियंत्रण करू शकत नाही आणि त्यामुळे या असल्या टीकेवरती किंवा त्या टीकेची मला दखल घेण्याची आवश्यकता वाटत नाही. भास्कर